तांदळाचे उत्तप्पा, डोसा, इडली आपण सगळं काही बनवू शकतो। याच्यामध्ये ढोकळासुद्धा बनवू शकतो। तर मी घेतलेला आहे 1 कप तांदूळ, अर्धा कप चण्याची डाळ। ह्याला आपल्याला रात्रभर भिजत टाकायचे आहे। जसं आपण इडली वगैरे बनवतो आता तर सगळ्यांनाच माहिती आहे की आपण इडली तांदळापासूनच बनवतो, रव्यापासून पण बनवतो। सो माझ्याकडे उडदाची डाळ नव्हती। शक्यतोवर भरपूर लोक उडदाच्या डाळीपासूनच बनवतात, बट उडदाची डाळ नसेल तर आपण मुगाची डाळ, चण्याची डाळसुद्धा आपण मिक्स करून त्याचेसुद्धा डोसे किंवा इडली, ढोकळा असं सगळं काही बनवू शकतो। सो माझ्याकडे चण्याची डाळ होती त्यामुळे मी चण्याची डाळ अर्धा कप घेतलेली आहे। 1 कप मी तांदूळ घेतलेले आहे। तर ह्याला आपण भिजत टाकायचे रात्रभर। भिजल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आपण ह्याला मिक्सी जारमधनं बारीक करून घ्यायचं आहे। आणि तांदूळ आणि चण्याची डाळ जी भिजत टाकली होती ते मी मिक्सी जारमधनं ग्राइंड करून घेतलेली आहे, त्याला पेस्ट करून घेतलेला आहे। आणि मी तांदळाचं पीठसुद्धा बारीक करून घेतलेलं आहे। सो मी चण्याची डाळ जी आहे ती जास्तीची भिजत घातलेली, त्यामुळे त्याचा पेस्ट जास्त झालेला आहे। तर ह्याचं मी चटणी बनवणार आहे। आणि जी मी 1 वाटी चण्याची डाळ घेतली होती ती आपण ह्याच्यामध्ये एकत्र मिक्स केलेली आहे। सो आपलं जे पेस्ट आहे ते बघा असं एकदम छान पातळ झालेलं आहे। तर मी ह्याचे उत्तप्पेच बनवणार आहे किंवा डोसे बनवू शकतो आपण, जे आपल्याला वाटेल ते आपण बनवू शकतो। तर यामध्ये थोडं घट्टपणा आणि थोडा चिकटपणा यावा म्हणून मी ह्यामध्ये रवा घालणार आहे। सो अर्धा कपपेक्षाही कमी, हा अर्धा कपचा माप आहे। 125 ग्राम ह्याच्यामध्ये असतं। तर मी ह्यापेक्षाही कमी घेते आहे रवा, अर्धा कपच्या पेक्षाही कमी रवा आपण ह्याच्यामध्ये मिक्स करूया। म्हणजे जो उत्तप्पा आहे तो फाटणार नाही, व्यवस्थित होईल। ह्याला असं छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडा वेळ याला भिजत ठेवायचं। 15 ते 20 मिनटं ह्याला मिक्स करून असंच भिजत ठेवायचं आहे। सो फ्रेंड्स, अशा पद्धतीने याला छान आपल्याला फेटून घ्यायचं आहे। हे एकत्र व्यवस्थित झालं की बघा असं गुटल्याने पकडलं पाहिजे त्याच्यामध्ये, म्हणजे गोळे असतात ना ते गोळे असे दिसले नाही पाहिजे। व्यवस्थित त्याला फेटून घ्यायचं आहे। अगदी छान फेटलं गेलेलं आहे। त्याला आपण 20 मिनटं झाकून ठेवूयात, तोपर्यंत मी माझं दुसरं काम करते। फ्रेंड्स, आज माझ्या घरात मला सगळे बोलत होते की उत्तप्पा बनव। उत्तप्पा बनवण्यासाठी माझ्याकडे काहीही सामग्री नव्हती आणि शिवाय मी आता मार्केटमध्ये जाणार, ते घेऊन येणार, त्यापर्यंत खूप वेळ लागेल आणि झटपट मला खायचं होतं। तर मी जे तुम्हाला दाखवलेलं होतं तांदूळ आणि डाळ भिजत टाकायची, ती मी रात्री आधीच भिजत टाकून ठेवलेली होती। त्याचं मी ग्राइंड पण करून ठेवलेलं, तयार पण करून ठेवलेलं। बट सांबार बनवण्यासाठी आता माझ्याकडे काही सामग्री नव्हती। तर मी काय करणार आहे आता, सांबार तर बनवायचं आहे मला। आता माझ्याकडे शेवगा पण नाही आहे, शिमला मिरची पण नाही आहे, काहीच नाही आहे। फक्त माझ्याकडे गाजर, टमॅटो, कोथिंबीर एवढंच आहे आणि डाळ आहेत, तुरीची डाळ, मुगाची डाळ आणि मसूरची डाळ एवढं आहे। आता मी झटपट ह्याला शिजवून घेणार आहे। तर सुरुवातीला मी डाळ धुवून घेते। तर बघा मी डाळ घेतलेली, ह्यामध्ये मिक्स डाळ आहे, मुगाची डाळ, मसूर डाळ आणि तुरीची डाळ आणि गाजर, टमॅटो, कोथिंबीर, त्यामध्ये हिरवी मिरची टाकू शकता, कढीपत्ता टाकू शकता, तिखट, हळद सगळं तुम्ही एकत्र मिक्स करून ही डाळ शिजवून घ्यायची आहे। तर चला आपण सुरुवात करूया डाळ शिजवायला।
सो फ्रेंड्स, आपण डाळ धुवून घेतलेली आहे. यामध्ये मी हे टमॅटो, गाजर, पाहिजे तर तुम्ही बटाटा म्हणजे आलू वगैरे सगळं टाकू शकता, हिरवी मिरची टाकू शकता, पण आत्ता माझ्याकडे नसल्यामुळे मी टमॅटो, गाजर आणि कोथिंबीर एवढं टाकणार आहे. ह्यामध्ये मी आता थोडा मसाला पण ॲड करणार आहे. सगळं एकत्र मिक्स करून ह्याला मी शिजवून घेणार आहे. तर फ्रेंड्स, मी हे बघा तिखट टाकलेलं आहे. थोडा गरम मसाला पण टाकते. ठीक आहे. हळद टाकते अर्धा चमचा. जिरं पण यातच ॲड करते आहे. तडका पण आपल्याला द्यायचा आहे. नंतर सांबार मसाला आणून आपण ह्यावरती तडका देऊया शिजल्यानंतर. सो आत्ता मी एवढंच टाकते आहे आणि थोडं ऑइल घालूया आपण. हे बघा 1 चमचा मी ऑइल घातलेलं आहे. सो आपण आता ह्याला कुकरचं झाकण लावून बंद करून ह्याला 3 शिट्ट्या करून घेऊया. सो फ्रेंड्स, आपले बटाटे उकळून झालेले आहे. आपलं सांबारची डाळ